यानंतर बघणार आहोत आजच्या 9 महत्त्वाच्या बातम्या। विविध मागण्यांसाठी राज्यातील 8,000 निवासी डॉक्टर संपावर। अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच, मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार। दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक। पोलिसांच्या वार्षिक 15 दिवसाच्या सुट्टीचा पगार रद्द। 15 दिवसाच्या वार्षिक सुट्टीचा पगार रद्द करण्याचा शासनाचा निर्णय। पोलीस दलात नाराजी असल्याची चर्चा। 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त 9 आयुक्त अधिकाऱ्यांच्या बदल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने बदल्या करण्याचे आदेश। इक्बाल सिंग चहल, अश्विनी भिडे यांना आदेशाचा फटका बसला। अंधेरीतील गोखले पुलाचा पहिला गर्डर यशस्वीरित्या बसवल्यानंतर पुलाच्या कामाला वेग। पुलाच्या एका मार्गिकेचं काम अंतिम टप्प्यात। मार्च अखेरपर्यंत मार्गिका खुली होण्याची शक्यता। विदर्भासह राज्यात तापमानात वाढ। तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांकडून कृषी पंपाचा वापर जास्त। राज्यातील विजेची मागणी 26,007 मेगावॅटवर। कोकण रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक। सावर्डे ते रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान सकाळी 9:30 पर्यंत मेगा ब्लॉक। नाशिकच्या पाणी प्रश्नावर आज पालकमंत्री दादा भुसेंची बैठक। पाण्यासंदर्भात आढावा घेणार। महापालिकेला भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता। नाशिकच्या सिटीलिंक बसच्या वेगाला मर्यादा। शहरी भागात कमाल 60 किलोमीटर तर महामार्गावरून धावताना 90 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई होणार। राज्यात काल कोरोनाच्या 21 नव्या रुग्णांची नोंद। सक्रिय रुग्णांची संख्या 229 वर। विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन 41 रुग्णांची कोरोनावर मात।